डिअर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत पॉझिटिव्ह डिग्री इंटू सुपरलेटिव्ह डिग्री. म्हणजे मित्रांनो, पॉझिटिव्ह डिग्रीचे वाक्य राहिलं तर त्याला सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये कसं बदलतात ते आज आपण या व्हिडिओ शिकणार आहोत. चला तर मग बघूया. फॉर एक्झाम्पल, पॉझिटिव्ह डिग्रीचे वाक्य: नो अदर मॅन इन आवर टाउन इज ॲज पुअर ॲज रामदास. आता पहिली गोष्ट म्हणजे हे दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीचे आहे हे कशावरनं, इकडे लक्ष द्या. तर वाक्यामध्ये नो अदर असेल आणि तसंच विशेषणा अगोदर ॲज आणि ॲज असेल, म्हणजे विशेषणा अगोदर ॲज आणि नंतर ॲज असेल तर ते वाक्य डेफिनेटली पॉझिटिव्ह डिग्रीचे असतं. आधी तुम्हाला डिग्री वाक्य ओळखता आलं पाहिजे, तेव्हा तुम्ही ते चेंज करू शकता, अदरवाईज नॉट. ओके. तर नो अदर आणि तसंच ॲज वरनं आपल्याला समजलं तर दिलेलं वाक्य हे पॉझिटिव्ह डिग्रीचे आहे. याला आता आपण सुपरलेटिव्ह करणार आहोत. वाक्य काय आहे? नो अदर मॅन इन आवर टाउन इज ॲज पुअर ॲज रामदास. आमच्या गावात रामदास इतका, रामदास सारखा दुसरा कोणीही गरीब नाही. म्हणजे रामदास हा सर्वात गरीब आहे असं सुपरलेटिव्ह करून दाखवायचे आहे. लक्षात. मग सुपरलेटिव्ह डिग्री कशी होईल? काय करायचे मित्रांनो, तुम्हाला वाक्याची सुरुवात कर्त्याने करावी लागणार आहे. तुम्हाला कर्ता कुठे आहे? शेवटी दिलेला आहे दुसऱ्या ॲज नंतर. रामदास. रामदास इज सिंग्युलर, तर टू बीचे रूप त्याला इज वापरा. रामदास इज. आता काय करायचंय मित्रांनो, नो अदरचा लोप करायचा आहे, म्हणजे वाक्यातलं नो अदर चालला जाईल. नंतर विशेषणाकडे लक्ष द्यायचे. विशेषण कोणतं आहे? ॲडजेक्टिव्ह पुअर आहे. या विशेषणाला सुपरलेटिव्ह वाक्यामध्ये आणायचे आहे. लक्षात. आधी काय करावं लागणार तुम्हाला? हे ॲज आणि ॲज काढावे लागतील, मग आपल्याला विशेषण भेटेल. रामदास इज द पुअरेस्ट. रामदास इज द पुअरेस्ट. आता मग हा द का वापरला? कारण सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाला एस लावल्यानंतर त्या विशेषणा अगोदर द हे आर्टिकल वापरावं लागतं आणि विशेषणाला एस लावलं म्हणजे ते सुपरलेटिव्ह असतं. लक्षात. मग रामदास इज द पुअरेस्ट. रामदास इज द पुअरेस्ट मॅन. रामदास इज द पुअरेस्ट मॅन इन आवर टाउन. फुल स्टॉप. सुपरलेटिव्ह डिग्री कशी झाली मित्रांनो? कर्त्याने सुरुवात केली तुम्ही रामदास, त्याला टू बी रूप इज लावलं आणि नंतर विशेषणाला बाहेर काढलं, सुपरलेटिव्ह लिहिलं, त्याला एस टी लावलं आणि त्याच्या अगोदर द लावला, द पुअरेस्ट. आणि मग नो अदर नंतर जे उर्वरित वाक्य तुम्हाला दिसेल ते उर्वरित वाक्य या विशेषणानंतर आलं पाहिजे. जसं मॅन इन आवर टाउन. मॅन इन आवर टाउन म्हणजे रामदास इज द पुअरेस्ट मॅन इन आवर टाउन. रामदास हा आमच्या गावातील सर्वात गरीब व्यक्ती आहे असं त्याच्या अर्थ. म्हणजे दुसरा कोणताच व्यक्ती नाही असं पीडीचं त्याला एच डी मध्ये असं रूपांतर करतात. गॉट इट? सेकंड एक्झाम्पल. व्हेरी फ्यू बॉईज आर ॲज टॉल ॲज राज. आता हे सुद्धा पॉझिटिव्ह डिग्रीचे वाक्य आहे मित्रांनो. कशावरनं? जसं नो अदर आणि ॲज होतं तर आपण ओळखलं तसं वाक्यात व्हेरी फ्यू असेल, व्हेरी फ्यू, आणि तसं विशेषणा अगोदर ॲज आणि नंतर ॲज असेल तर ते वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीचे आहे, हे लक्षात ठेवाय. असं ओळख. मग या वाक्याला सुद्धा सुपरलेटिव्ह मध्ये करायचे आहे. ते कसं होईल मग बघा इकडं. व्हेरी फ्यू हे काय दर्शवितं? पॉझिटिव्ह डिग्री दर्शविते. सेकंड एक्झाम्पल. पॉझिटिव्ह डिग्री. व्हेरी फ्यू बॉईज आर ॲज टॉल ॲज राज.
मग आता हे वाक्य सुद्धा पॉझिटिव्ह डिग्रीचे आहे. कशावरनं? जसं नो अदर होता, ॲज ॲज होता, म्हणून आपण पॉझिटिव्ह डिग्रीचे वाक्य ओळखलं. तसंच व्हेरी फ्यू आणि विशेषणाअगोदर ॲज आणि ॲज आहे म्हणजे हे पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे. त्याला सुपरलेटिव्हमध्ये करायचे आहे. याच्यात थोडा चेंज असेल वरप्रमाणे. आलं लक्षात? कसं? तर व्हेरी फ्यू बॉईज आर ॲज टॉल ॲज राज. मोजके जसे पोरं आहेत की ते राज सारखे उंच आहेत. आलं लक्षात? मग उंच मुलांमध्ये राज हा सर्वात उंच आहे असं सुपरलेटिव्हमध्ये तुम्हाला दर्शवायचे आहे. ते कसं दर्शवता येईल? चला मग सुपरलेटिव्ह डिग्रीचे वाक्य तयार करूया. वाक्य सुरुवात कर्त्याने करावी लागेल. राज. टू बीचे रूप एकवचनी असल्याने इथं आर लिहिता येणार नाही, त्याला इज लिहावं लागणार आहे. इज, राज इज. लक्षात? मग तो राज टॉलेस्ट आहे व्हेरी फ्यू मधून, म्हणजे जे व्हेरी फ्यू आहे ते पण टॉलेस्ट आहे, पण त्यांच्यामध्ये हा सर्वात टॉल आहे असं दाखवण्यासाठी आपल्याला वन ऑफ दीचा उल्लेख करावा लागणार आहे. वन ऑफ दी. वन ऑफ दी. राज इज वन ऑफ दी असा उल्लेख करावा लागणार आहे. आणि नंतर मग विशेषणात चेंज करून तो विशेषण त्याच्यात लिहायचे आहे. काय चेंज करावं लागणार आहे? ॲज ॲज निघून जाईल, व्हेरी फ्यू पण निघून जाईल. मग ॲज ॲज लिहूनल्यानंतर विशेषण आपल्याला भेटतो टॉल. आता हा टॉलला EST प्रत्यय लावल्यानंतर तो सुपरलेटिव्ह होईल. मग EST प्रत्यय लावायचा. टॉलेस्ट. राज इज वन ऑफ दी टॉलेस्ट. आणि मग आता उर्वरित व्हेरी फ्यू नंतर जे वाक्य असेल ते आपण शेवटी जॉईन करायचे. उदाहरणार्थ बॉईज. बॉईज. राज इज वन ऑफ दी टॉलेस्ट बॉईज. म्हणजे राज हा जे टॉलेस्ट बॉईज आहेत त्यांच्यामधला एक सर्वात उंच मुलगा आहे असं या सुपरलेटिव्हमध्ये दर्शवलं जातं. अशा पद्धतीनं पॉझिटिव्ह डिग्रीचं सुपरलेटिव्ह डिग्री करतात हे लक्षात ठेवायचे आहे. आलं लक्षात? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आधी चॅनलला सबस्क्राईब करा, मग व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. ओके, थँक्यू.